माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवल्यास पोटनिवडणूक लागेल आणि खर्चही होईल असं निरीक्षण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवलेलं आहे। तर यावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकीमधील खर्चाची काळजी करण्याचे कोर्टाचं काम नाही असं म्हणत सवाल उपस्थित केलेत। पाहूयात। कोकाटेंवर न्यायालयाचं निरीक्षण, विरोधकांचे सवाल। कोकाटेंना अपात्र ठरवल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागेल, कोर्ट। पोटनिवडणूक लागल्यास जनतेचे पैसे खर्च होतील असं कोर्टाने म्हटलंय। कोकाटेंनी सरकारची केलेली फसवणूक कोर्टाला मान्य आहे का असा सवाल आव्हाडांनी केला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्यात जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं नोंदवलंय। माणिकराव कोकाटेंवर मतदारांनी वेळोवेळी विश्वास दर्शवला। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर। कोकाटेंना अपात्र ठरवलं तर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचे पैसे खर्च होतील। 30 वर्ष जुन्या प्रकरणात दिलेल्या शिक्षेला 2 वर्षांची स्थगिती। ट्रायल कोर्टानं कोकाटेंना जामीन मंजूर केल्यानं शिक्षेला स्थगिती। कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते? स्टे दिल्यामुळे नुकसान असं काही होत नाही, कारण अपील पेंडिंग आहे। याच्यामुळे असा अर्थ होत नाही की ते निर्दोष सुटले। अपील पेंडिंग आहे, समजा अपीलामध्ये निर्णय झाला की नाही ही जी शिक्षा आहे ती कायम करायला पाहिजे, तर ती कायम होईल। पण जर अपीलात वर्षा 6 महिन्यांनी म्हणा 2 वर्षांनी जर निर्णय लागला की नाही, जे काही जजमेंट दिलेलं होतं ते काही योग्य नाही आणि त्यामुळे निर्दोष सोडलं त्यांना। दरम्यान कोकाटेंनी सरकारला फसवलं, ही फसवणूक कोर्टाला मान्य आहे का असा सवाल आव्हाडांनी केलाय। निवडणुकीतील खर्चाची काळजी करण्याचं कोर्टाचं काम नाहीये, कोर्टाने नको तिथे लक्ष घालू नये या भाषेत आव्हाडांनी कोकाटेंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। हे कोर्टाला काय करायचंय? निवडणूक होईल का नाही होईल? त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी खोट्या सह्या केल्या आहेत, त्यांनी महाराष्ट्र शासनाला फसवलंय। ही फसवणूक कोर्टाला मान्य आहे का? तुम्ही पैशाची काळजी कायम करण्याचं काम कोर्टाचं नाही आहे, कोर्टाने नाही तिथे लक्ष घालू नये। त्यांनी गुन्हा केला की नाही एवढं महाराष्ट्राला सांगा। तुम्ही स्वतः म्हणता पहिल्या जजमेंटमध्ये की चोरी केली आहे, ही चोरी लपवता येत नाही, त्यांच्यासारख्या जबाबदार माणसाने असं वागता कामा नये। आणि आता तुम्हाला अचानक खर्चाचं सुचलं, खर्च काय कोर्टाच्या खिशातनं देणार आहेत का? कागदपत्रांमध्ये फेरफार करून म्हाडाच्या योजनेतील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवल्याचा आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाला आणि त्यानंतर कोकाटेंसह भाऊ सुनील कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। नेमकं हे सर्व प्रकरण काय होतं त्यावर एक नजर टाकूयात। कागदपत्रांमध्ये फेरफार करून म्हाडाच्या योजनेतील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर मिळवल्याचा आरोप आहे। आरोप सिद्ध झाल्यानंतर कोकाटेंसह भाऊ सुनील कोकाटेंना प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा। जिल्हा न्यायालयाविरोधात कोकाटेंची सत्र न्यायालयात धाव घेत शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली। ट्रायल कोर्टानं कोकाटेंना जामीन मंजूर केल्यानं शिक्षेला स्थगिती मिळाली। कोकाटेंना अपात्र ठरवल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागेल, खर्च होईल असं कोर्टाचं निरीक्षण। निवडणूक व्यवस्था ही घटनेनं आखलेली बाब आहे। एखाद्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर तिथं पोटनिवडणूक घेतली जाते। त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची आमदारकी खासदारकी रद्द झाली तर तिथं निवडणूक घेण्याचं प्रावधान आहे। पण कोकाटेंच्या बाबतीत नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाला निवडणूक खर्चाची चिंता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।